तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा माझा व्हिडिओ असणार आहे की आम्ही जन्माष्टमी कशी साजरी केली। तर व्हिडिओला एंडपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सो आम्ही सुरुवात केली डेकोरेशननी। सगळ्यात आधी आम्ही डेकोरेशनचं सामान घेऊन आलो होतो। सो आम्ही बॅकग्राऊंड क्रिएट केला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर कर्टन्स लावले आणि कर्टन्स लावल्यावर आम्ही लाईट्स लावल्या। खूप सुंदर डेकोरेशन झालं आमचं। काम करता करता आम्हाला फार भूक लागली, सो आम्ही थोडेसे चिप्स खाल्ले आणि आमचं डेकोरेशन कंटिन्यू केलं। आम्ही पीकॉक फेदर्स लावून आमचं डेकोरेशन कंप्लीट केलं। मग आम्ही सुरुवात केली अभिषेक करायला। सो अभिषेक तुम्हाला करायचा आहे एकदा पुरुष सूक्त वाचून आणि एकदा श्री सूक्त वाचून। आणि जर तुम्हाला संस्कृत वाचायला येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने जाप करू शकता। आता आम्ही आमच्या कानाचा मेकअप करतोय। फेटा घे, प्रेस कर। टाइम आहे त्याला बाळा। ही आहे त्यांची बासुरी, ती आता आम्ही त्यांच्या जवळ ठेवतोय। आणि ही त्यांची काठी, ही पण आम्ही आता त्यांच्या जवळ ठेवतोय। इथे आम्ही कानासाठी 21 भोगचं नियोजन केलं आहे। तुम्हाला जमेल तितकं तुम्ही प्रसादाचं नियोजन करू शकता। ह्यात मी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि लोणी घेऊन आले आहे। मी ही पंजिरी पण घरात प्रसाद म्हणून बनवली आहे आणि हे आहे लोणी आणि साखर। फायनली वाजले आहे 12:39 आणि वेळ झाली आहे कृष्ण जन्माची। आम्ही इथे पाळणा हलवत आहे। पाळणा हलवल्यावर आम्ही केली कृष्णाची आरती। यानंतर आम्ही जप केला क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा। आणि शेवटी सेवा म्हणून मी वाचला गीताचा 15वा अध्याय। सो अशी साजरी केली आम्ही कृष्ण जन्माष्टमी।